पॉपलेटची मच्छी फ्राय करणार आहे. त्यासाठी पॉपलेट स्वच्छ धुवून घेतला आहे. मीठ, हळद लावलं. वाटणामध्ये मी कढीपत्ता, कोथिंबीर, आलं, लसूण, धने जिरे पावडर लावून घेतले आणि 15 ते 20 मिनिट मी झाकून ठेवून दिले. त्याच पद्धतीने मी कोळंबीलाही लावले आणि कोळंबीही तशीच झाकून ठेवली. कडक मच्छी फ्राय करून घेतली. त्यासाठी मी रवा, कॉर्नफ्लॉवर आणि तांदळाचं पीठ लावून कडक मच्छी फ्राय करून घेतली. त्याच्यानंतर करते कालवण कोळंबीचं. कांदा तेलामध्ये थोडासा परतत आल्यानंतर मी घातले खोबऱ्याचं वाटण, खोबरं, लसूण, आलं, कोथिंबीर, कढीपत्ता. त्याच्यानंतर घातला हिंग थोडा आणि हळद. हे आहे मच्छीचा मसाला किंवा गरम मसाला थोडासा अगदी घातला आणि घरचं काळं तिखट. त्याच्यानंतर कोळंबी टाकून घेतली. चांगली 1 मिनिट परतून घेतली. त्याच्यानंतर टाकले हवं तसं पाणी आणि 2 साधारण आमसुलं, चवीप्रमाणे मीठ आणि मिडियम गॅसवर 15 ते 18 मिनिट मस्त शिजवून घेतली. तर हे आहे कमी मसाले घालून कोळंबीचं कालवण.